बॉल फ्लाय झाला. षटक आता संपला. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर 45 धावा धावफलकावरती. चला जवळ येऊ नका. बॅटिंग पॉवर प्ले. यस, थँक्यू. आतापर्यंत बघा 48च्या पुढे कोणी गेलेलं नाहीये. पहिल्या मॅच मध्ये 45 धावा होत्या आणि त्या धावा ज्या वेळेला चेस करायची वेळ आली होती त्यावेळेला शेवटच्या बॉलला षटकार मारला होता मोहितने आणि त्या षटकारानं धावा 48 झाल्या होत्या. म्हणजे 48च्या पुढे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताही संघ मजल मारू शकला नाहीये. पाहिजे आता या मॅच मध्ये कुणाल 11च्या माध्यमातून हाय स्कोर आपल्याला बघायला मिळेल का. डेथ ओव्हर मध्ये बॉलर आला जिमी आला. ओ फटका अप्रतिम आहे. अटक मटक 26 षटक कुणाल 11चं झालंय अर्धशतक. ओ फटका अप्रतिम आहे. अटक मटक 26 षटक कुणाल 11चं झालंय अर्धशतक. गोलंदाज जिमीचं इथून मात्र षटकारानं स्वागत केलं. स्वॅग से करेंगे स्वागत. काय फटका सजवला नीरज. जबरदस्त फटका खेचलाय नीरज. आप्पा माझा पॅटर्नच वेगळा आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. माझ्या नीरज या खेळाडूने माझा पॅटर्नच वेगळा आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. तुफानी फटकेबाजी. 57 धावा. या स्पर्धेमधला सर्वाधिक धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो. 57 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेला फटका दमदार आहे. फिल्डर आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागतं. नीरजचा विचार केला तर 6 बॉल मध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि 8 बॉल मध्ये 15 धावा अमितच्या बॅटमधनं आल्यात. 58 धावा झाल्यात. या वेळेला देखील इथे पहा थोडंसं बॅकफुटला आलंय शफल झाल्यानंतर आणि इथं सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्राईक देणे गरजेचं बॅटर नीरजला कारण त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आलेले आहेत. टॉप गिअरमध्ये तो सुद्धा बॅटिंग करतोय. पुढचा बॉल जिमी तयार झाला. ओ या वेळेला पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडला जातात. नेक्स्ट मॅच एसए टायगर्स आणि चेंबूर टायटन्स. कॅप्टन बघा टॉस साठी या. जिमी तयार होतोय. ओ माय गॉड काय फटका सजवलाय. बॉल सरळ बघा टॉस साठी या. जिमी तयार होतोय. माय गॉड काय फटका सजवलाय. वापर केलाय अफलातून फटकेबाजी. सुपर सॉलिड बॅटिंग. एक बॉल अजूनही बाकी आहे. मला कोणत्या नंबरला बॅटिंगला पाठवलं हे महत्वाचं नाहीये. मी कोणत्याही नंबरला जाऊन बॅटिंग करू शकतो हे महत्वाचं आहे. बघा काय फटकेबाजी
बाटा नीरजनं शेवटचा बॉल याही वेळेला बॉल पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर नीरज नावाचा एक ब्रांच शेवटचा बॉल याही वेळेला बॉल पाठवले नीरज नावाचा मुख्य रोल बजावणारा राणादा आणि त्या राणादाची ज्या पद्धतीने शरीर यष्टी आपण पाहतो तशाच प्रकारे या खेळाडूची शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये कुणाल 11चा राणादा नीरज इथून मात्र चमकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पट्ट्याने 8च बॉल खेळल्याने 8 बॉल मध्ये 26 धावांचे खर तर एक जबरदस्त खेळ खेळली. धावफलकावरती आता धावा झाल्या 72 धावाने विजयासाठी 73 धावांचं लक्ष्य. चला चेंबूर टायटन्स आणि एसए टायगर्स टॉस साठी या. हॅलो काय बोलतो त्याला काय सेल कॉल काम चालू आहे. चला एसए टायगर टीमचे कॅप्टन आणि चेंबूर टायटन्स या टीमचे कॅप्टन कृपया करून आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. भाई असं दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 73 धावांचं लक्ष्य पाहूया. आता 73 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत से करेंगे सबका स्वागत. 6 धावा षटकार
चेंबूर टायटन्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला बॉल द्या. चांगली बॉलिंग जरा पकडून टाक. या वेळेला देखील बॉल हवेत खेळलाय. फिल्डर आहेत. ओ या मोमेंटला बघा किती नशीब बलवत्तर आहे या खेळाडूचं. आज मात्र नशिबानं साथ दिली आहे. बाग टू बाग 2 बॉलवरती 2 षटकार आलात. रोहन बघा दमदार खेळ करतोय. जबरदस्त फटकेबाजी. 2 बॉलवरती 2 षटकार आलात. बादची कडा 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर 3रा बॉलवरती विकेट आली आणि बॅट बाद झाला. चला जास्त इशारा इथे गोलंदाजानं फलंदाजाला दिला आणि रोहन आता इथून मात्र जड पावलाने मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. चला नवीन बॅटर धावतच जायचंय. तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोण एंटर होणार. कृष्णा आला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार होता. पुढचा बॉल देखील फटका दमदार आहे. ओ इथे पहा बॉल आता बॉल तयार होता. पुढचा बॉल या वेळेला देखील फटका दमदार आहे. ओ इथे पहा 4 धावा खर तर मिळतात. नशिबाचा हा चौकार आला. या वेळेला देखील फटका हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली इथे पहा. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओ समोरच्या दिशेला बॉल हवेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे स्कोरर मित्र शिवा यांना भेट देणार. हवेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमचे स्कोरर आता 51 धाव्यांची गरज आहे. 24 ball need to 51 runs. मैच में
बॉलिंग ट्रॅक वरती आता आपल्याला मंदार पाहायला मिळतो. पाहूया मंदारच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणारा, त्याच्या खात्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली आहे. पाहूया तो इथून मात्र कशा रीतीने खेळणारा. मंदार तयार होतोय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता. हो या वेळेला देखील इथे पहा विकेट काढण्याचा प्रयत्न तर दाखवला करा. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट म्हणणं अगदी टक असा आवाज झाला आणि बॉल पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मंदार स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅट म्हणणं अगदी टक असा आवाज झाला आणि बॉल पाठवलं बाउंड्री. 43 धाव्यांची गरज आहे. 22 बॉल लीड टू 43 रन्स. पुन्हा एकदा क्लिक केलंय, बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक. पुन्हा एकदा क्लिक केलंय, बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. खूप चांगला बॅक टू बॅक. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. आता लगातारचा तिसरा येईल का. मुंबईचं क्रिकेट, मुंबईचे खेळाडू जिद्दी खेळाडू असतात. समोर कितीही तुम्ही धावांचा डोंगर रचला तरी सुद्धा क्रिकेटमध्ये बघा विजयाची गॅरंटी देणारा अजूनही मात्र स्कोर आपल्याला बघायला मिळाला नाही. अप्रतिम आहे आणि पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. आणि या बॉलवरती तब्बल ओ माय गॉड, याही वेळेला फटका अप्रतिम आहे आणि पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. वैतागला इथे जर का आपण पाहिलं तर भरपूर आक्रमण चढवलं जातं मंदारवरती. पुन्हा एकदा हाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 20 बॉल मध्ये तर 33 करायच्या आहे. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या. जयराज 5 बॉल मध्ये 24 धावा त्याच्या बॅटमॅनला आल्यात. जयराजचं राजपण काल पण आज पण आणि उद्या पण असंच सुरू राहील असा हा जयराज आपल्याला बघायला मिळतो. आणि काय दमदार खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. 19 बॉल मध्ये आता 27 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल बॉल तयार होतोय. याही वेळेला फटका जबरदस्त आहे आणि आई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आली रे आली. आता पुढचा बॉल बॉल तयार होतोय. याही वेळेला फटका जबरदस्त आणि आई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाचं सांघिक अर्धशतक 50 धावा पूर्ण झाल्यात. एका षटकामध्ये तब्बल 28 धावा कुठल्यात. 18 बॉल मध्ये आता 23 करायच्या आहेत. 18 बॉल लीड टू 23 रन्स.
6 बॉलमध्ये 28 धावा बॅटर जयराज बाटमधून आलेल्या आहेत. 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले 18 बॉलमध्ये धाव्यांची गरज विजयासाठी. 23 ट्रेन सुरू आहे, बुलाती आहे मगर जाने का नाही. परंतु क्रिकेट हा खेळ तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा, कारण कधीही धोका न देणारा खेळ, पूर्ण विश्वास देईल म्हणजेच क्रिकेट, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, जिथे तुम्हाला संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते, तो खेळ म्हणजे क्रिकेट. बॉल तयार झाला. 18 बॉलमध्ये 23ची गरज आहे. चरण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. चरणचा बॉल हवेत आहे आणि तिथे पहा खूप चांगला झेल पकडला, विकेट आली आहे. चरणचा बॉल हवेत आहे आणि तिथे पहा खूप चांगला झेल पकडला. सतरा बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. पृथ्वीराज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पृथ्वीराज याच्या माध्यमातून आता कशा रीतीनं फटकेबाजी केली जाणार आहे. बॉल तयार होतं पुन्हा एकदा. चांगली बॉलिंग चरणची. यावेळेला हा बॉल सोडून दिला, लक्षीच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि पंत सांगतात की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ 17 बॉलमध्ये 22ची गरज असताना इथं आणखीन एक डाट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी करतोय. वाह चरण वाह. अफलातून बॉलिंग. सोळा बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल. ओ या बळीला देखील सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे आता स्ट्रायकिंग लाईनवरती जयराज आपल्याला तो सध्या फटकेबाजी करतोय. कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवण्यामध्ये तो खरं तर पटाईत आणि बघा चांगलं योगदान त्यांनी या मॅचमध्ये दिलं. पंधरा बॉलमध्ये 21ची गरज आहे. फटका दमदार आहे. याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयराजचा वार सारे फटका दमदार आहे. याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयराजचा 7 बॉलमध्ये 34 वरती बॅटिंग करतोय जयराज. ओ लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या मुमेंटला बघा पंचांचं बोट आकाशाकडं आणि बॅटर यष्टांच्या मधोमध जयराज. ओ
लाईन चांगली होती टप्पा आणि बॅटर जयराज इथून मात्र पास झालाय जयराज. चांगली होती टप्पा चांगला होता कमी गतीचा बॉल होतोय जयराज. टप्पा चांगला होता कमी गतीचे प्रेक्षकांची टॅक् वाजतात. 8 बॉल मध्ये 34 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. आता 13 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. या वेळेला देखील जबरदस्त स्ट्रोक फिल्डर आहे. रनआउटची संधी होती दुसऱ्या धावेची मांग थांबवली. स्ट्रोक फिल्डर आहे रनआउटची दुसऱ्या धावेची मांग थांबवली. दुसऱ्या धावेची मांग थांबवली. बारा बॉल मध्ये आता 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 14ची गरज आहे या मॅच मध्ये. 12 बॉल नीड टू 14 रन्स. काय घडणार या मॅच मध्ये? 12 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. आदित्य आला बॉलिंग ट्रॅक वरती. सामन्याला कलाटनं देणारं षटक आता इथे हाताळावं लागेल. आदित्यला मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 12 बॉल मध्ये 14ची गरज. आदित्यचा हा बॉल, पंतांचा सिग्नल, इट्स अ वाईड बॉल. बारा बॉल मध्ये आता 13ची गरज आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसरा शेजारी. धावा तुम्हाला वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. टन टनाटन टन तारा. 12 गेंदे चाहिए 12. 12 बॉल मध्ये आता 12 धाव्यांची गरज आहे. बारा बॉल मध्ये 2 षटकारांची गरज आहे. बघूया काय घडणार आहे या मॅच मध्ये. लेफ्टी बॅटर साठी हा षटकार भरपूर जवळ आहे. आणि बघा आता सध्या लेफ्ट हँडेड बॅटर साठी आवाज. बॉल हवेत, कॅच होईल का? ओह माय गॉड, मैंने देखा तूने देखा. काय घडणार? रामकृष्ण प्रेमानंदी. काय घडणार?
बॉल हवेत, कॅच होईल का? ओ माय गॉड. बॉल मध्ये 11 करायचे आहेत. बॉल तयार होते पुन्हा एकदा. फुल टॉस, बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल वन भाव सीमा पार. धावा मिळतात 4. फुल टॉस, बॉल हवेत आहे आणि बॉल जाईल वन भाव सीमा पार. 10 बॉल मध्ये 7 येतात 4. येतोय खडखडी चौका. बॉल तयार होता. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका दर्जेदार. बॉल हवे त्या पकडला जेल. विकेट आली आहे बॅटर. 7 धावा. बॉल तयार होता. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका दर्जेदार. बॉल हवे त्या पकडल्याचे. नऊ मध्ये 7. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या खाली धावतात. आणि इथे पहा बॅटर हिट विकेट झाला आणि इथे सुद्धा मैदान सोडावं लागतं. वाटपास झाला. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. आठ चेंडू विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहूया. धर्मांचा पुढचा बॉल होता. त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा जबरदस्त कमबॅक केले गोलंदाज आदित्यने. ओ फटका प्रतिम है. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. भीड़ में लगे थे उसे धक्का देते. उसे हुकुम का एक्का कहते हैं. काय फटका सजवलाय. एकच बॉल खेळण्यासाठी मिळालाय आणि त्या बॉलवरती षटका ठोकलाय. आता 7 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. बॉलर विनिंग स्ट्रोक आलाय आणि हा सामना जिंकला. अभिनंदन. जबरदस्त. विंग्स ऑफ फायर या टीमने हा सामना जिंकला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जयराज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जयराज आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला देऊन सन्मानित केलं जाणार आहे आणि जयराजला हा सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय. जयराज या. अभिनंदन. वेल प्लेड. 8 बॉल मध्ये 34 धाव्यांची धुवाधार खेळीत अशा